आज आपण बनवणार आहे महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा वडा। बनवायला अगदी सोपा आहे, खायला अगदी चविष्ट लागतो। तेलात टाकल्यावर अजिबात फुटत नाही। जे प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रमाणानुसार जर तुम्ही हे वडे केले तर खायला अप्रतिम लागतात। तर हा साबुदाणा वडा जर तुम्ही या पद्धतीने केल्यास तर तुमचे घरचे सुद्धा तुमची तारीफ केल्याशिवाय अजिबात राहणार नाही। एवढा छान हा वडा तयार होतो आहे। तर वेळ न घालवता चला आता वळूया रेसिपीकडे। तर साबुदाणा वडे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा भिजण्यासाठी घातला होता। साधारण 5 ते 6 तास भिजण्यासाठी घालायचा आहे, म्हणजे साबुदाणा चांगला फुगला जातो। तर जेव्हा घातला होता तेव्हा 1 वाटी घातला होता आणि तो भिजून 1.5 ते 2 वाटी साबुदाणा झालेला आहे। त्यानंतर मी इथे घेतला आहे एक उकडलेला बटाटा। तर हा मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। ज्या वाटीने मी 1 वाटी साबुदाणा घेतला भिजवण्यासाठी त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे वाटून। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर हा सर्व साबुदाणा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर त्याच प्लेटमध्ये एक बटाटा व हिरवी मिरची, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हे सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। त्यानंतर हा बटाटा मॅशरने किंवा चमच्याच्या साहाय्याने एकदम बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे मी चमच्याच्या साहाय्याने बटाटा फोडून घेते आणि मिक्स करून घेत आहे यामध्ये। तर सर्व व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे। तर इथे मी आता हाताने सर्व मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून साबुदाणा, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि बटाटा चांगला मिक्स होईल एकदम पिठासारखा, जेणेकरून आपल्याला छान असे वडे बनवता येतील। आता इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे छान। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने एकदम छोटीशी लाटून घ्यायचा आहे, म्हणजेच थापून घ्यायचा आहे। याप्रमाणे मस्त वड्याचा आकार त्याला द्यायचा आहे। हे पहा, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असे मीडियम आकाराचे वडे आपल्याला बनवायचे आहेत। याप्रमाणे मस्त असे एका साईजचेच वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर काही वडे इथे मी बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे, गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक करून वडा सोडून घ्यायचा। तर वडा सोडताना ज्या ठिकाणी वडा आपल्याला ठेवलेला आहे तळण्यासाठी तेलामध्ये, त्याच ठिकाणाहून थोडीशी जागा सोडून दुसरा वडा ठेवायचा आहे। तर एका वेळी 3 ते 4 वडेच कढईमध्ये सोडायचे, म्हणजे वडे छान तळले जातात आणि तळून वरती तेलावरती तरंगतात आणि छान फुगले जातात मस्त याप्रमाणे। तर तुम्ही पाहू शकता वडे वरती तळून वरती आलेले आहे, खाली अजिबात चिकटलेला नाही, तेलावरती तरंगलेले आहेत। आता यावेळी दुसऱ्या साईडनेही वडा तळून घ्यायचा आहे, तर उलटा करून याप्रमाणे। तर वड्याला आपल्याला वरतून क्रिस्पी आणि आतमधून मऊ ठेवायचं आहे, त्यामुळे लालसर कलर यायला लागला की वडा काढून घ्यायचा आहे। आता राहिलेले सर्व वडे मी याप्रमाणेच तळून घेते, तोपर्यंत पहिल्यांदा तळलेले वडे एकदम थंड होतील। तर राहिलेले सर्व वडे मी इथे तळून घेतलेले आहेत आता, आणि सर्व वडे थंडही झालेले आहेत। तर आता याच तेलामध्ये परत एकदा 4 ते 5 वडे तळून घ्यायचे आहे। आता यावेळी जास्त टाईम लागणार नाही, 1 ते 2च मिनिटात मस्त वड्यांना कलर येतो लालसर आणि एकदम वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊसूत असे वडे तयार होतात। तर आता तुम्ही पाहू शकता वड्यांचा कलर लगेच चेंज झालेला आहे, जास्तीत जास्त 1 मिनिट लागलेला आहे। मस्त वडे आपले तळले गेलेले आहेत। तर तुम्हाला ही साबुदाणा वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला देखील नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्ही नक्की करा। आणि असे मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून मऊसूत वडे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की बनवा। खूप छान असे वडे आपले तयार झालेले आहेत। आता एका प्लेटमध्ये देखील तुम्हाला काढून दाखवते। तर हे पहा, एकदम वरतून क्रिस्पी आणि आतमधून एकदम मऊसूत असे वडे झाले आहेत। तुम्हाला आवाजही ऐकवते। हे पहा, मस्त वरतून क्रिस्पी झाले आहे आणि एक वडा तोडूनही दाखवते कसा झालेला आहे। पहा, एकदम मस्त फुगलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा वडा झालेला आहे ना।